हिंदू धर्माच्या भविष्यकालीन जगात देशद्रोह डॉक्टर कृपा आणि त्याची राक्षसी सृष्टी महासूर यांनी भगवान शिवाचे निवासस्थान असलेल्या कृस पर्वतावर विनाशकारी हल्ला केला. हिंदू लोक आणि नंदी निष्ठावंत बैल नाश पाहिला आणि मोक्षासाठी भगवान विष्णूला प्रार्थना केली. विष्णूचा पराक्रमी अवतार भगवान कृष्ण रणांगणावर उतरल्याने आकाश गडद झाले. त्याचा दैवी रथ गरुड जेव्हा त्याने डॉक्टर कृपा आणि महासुराचा सामना केला तेव्हा तो ऊर्जेने चमकला. कैलास पर्वत आणि हिंदू जगताचे भवितव्य संतुलनात अडकले, कारण चांगले आणि वाईट यांच्यातील लढाई सुरू झाली. भगवान श्रीकृष्णाने आपल्या दैवी शक्तींनी महासुराला भयंकर युद्धात गुंतवले, तर भगवान विष्णूने स्वतः डॉक्टर कृपाशी सामना केला. देशद्रोहीची काळी जादू विष्णूच्या पराक्रमी आभाशी जुळत नव्हती आणि लवकरच तो पराभूत झाला. दरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या खगोलीय अस्त्रांनी महासुरावर आघात करून राक्षसाच्या भयंकर संरक्षणाचा नाश केला. नळ जमली, डॉक्टर कृपा आणि महासुराचा पराभव झाला. त्यांचे दुष्ट मनसुबे फसले. नंदी एकदृष्ट बैल आणि हिंदू लोक आनंदित झाले. त्यांचे स्वातंत्र्य आणि विश्वास पुनर्संचेत झाला. भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार तारणहार म्हणून गौरवले गेले. त्यांच्या दैवी हस्तक्षेपाने कैलास पर्वत आणि हिंदू जगाला विनाशापासून वाचवले. शांतता पुनर्संचेत झाल्याने लोकांनी उत्सव साजरा केला. त्यांचे अंतःकरण कृतज्ञतेने आणि भक्तीने भरले. देवतांनी पुन्हा एकदा त्यांच्या भक्तांचे रक्षण केले आणि हिंदू जगाची सतत समृद्धी सुनिश्चित केली. दुसरीकडे डॉक्टर कृपा आणि महासुराला त्यांच्या विश्वासघाताचे परिणाम भोगावे लागले.